असं फक्त 50,000 रुपये खर्च करायचे आणि 1 कोटी भेटणार वर्षाच्यात 1 कोटी. विचार करा तुम्ही, 50,000 कुठं आणि 1 कोटी कुठं. लॉटरीच लागली म्हणून समजा, लॉटरीच लागली म्हणून समजा, आणि अशी तशी नाही, आयुष्याचं कल्याण होईल अशी लॉटरी लागली. हो, काय करायला लागलाय तुम्ही? काय करायला लागलाय? काय नाही बस ऐका ना, ठेवून मोबाईल खाली. ऐका तरी, आपल्यासाठी नाही का लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय आनंदाची गोष्ट आहे. आपले आता चांगले दिवस येणार, तुम्हाला खरं सांगते. लॉटरी बेटर लागली काय? लॉटरीच लागली म्हणून समजा, लॉटरीच लागली म्हणून समजा, आणि अशी तशी नाही, आयुष्याचं कल्याण होईल अशी लॉटरी लागली. तर जरासं तुम्ही का नाही, फक्त माझं जरासं कान देऊन ऐका मी काय सांगते ती, आणि माझ्या जरा असं का नाही बोलण्याला जरासं रिस्पेक्ट द्या आणि थोडंसं ऐका व्यवस्थित. इतकंच म्हणणं आहे मला. सकाळ सांगू का? सकाळ माझी चाल म्हणजे मजा तर नाही घ्यायची ना तुला. अहो काहीच नाही, ऐका तरी. लय म्हणजे लय चांगले दिवस येणार आपलं, तुम्हाला खरं सांगते, लय चांगले दिवस येणार. मला अटक येईल असं काहीतरी नाही, ऐका तरी सांगते. बरं सांग पटकन. तुम्हाला आठवत आहे ना, मी तुम्हाला म्हणले होते मला काल कोमीसोबत जायचंय त्यांच्या गुरुजींना भेटायला. हा आता काल दुपारी गेले होते मी. गेली होती काल तू? हा, मग ऐका, त्याच्यावरच बोलायचं तुम्हाला. तिला नाही का त्या गुरुजींचा नाही का म्हणजे उपायाचा इतका फरक पडलाय, तिचं खरंच चांगलं झाले. ती स्वतः म्हणजे जी व्यक्ती माझ्याशी रडत होती ना, की नवऱ्यासंग भांडणं व्हायला लागले, घरात असं व्हायले तसं व्हायला लागले, ती मला हसून सांगायला लागले, प्रमे लय भारी बाई, बरं झालं, खरंच मला फरक पडला बघ, तुझं काय असेल तर. मी कधी शेअर करत नव्हते, पण मला तिला न सांगता त्या गुरुजींना सांगू वाटलं, तर मी तुमच्या संग लपून का एक गोष्ट केली. मी जाताना नाही का आपल्या चौघांच्या कुंडल्या घेऊन गेले होते, आणि त्यांची काहीच नाहीये, त्यांना फक्त एक नारळ आणि देवाला तिथं ओटी भरायला लागते, एवढंच आहे फक्त. मी तेवढंच घेऊन गेलते संग. म्हणताना मी आपल्या कुंडल्या नेल्या आणि त्यांना दाखवले. मला विचारलं का नाही तू? ऐका तरी, आधी म्हटलं काय होते ते तर बघू, मग तुम्हाला विचारू. बरं सांग. तर मी त्यांना काल आपल्या कुंडल्या पण दाखवल्या, सगळं सांगितलं. ते म्हणले तुमच्या घरात नाही का असं राग द्वेष लय आहे, न सांगता सांगितलं. मग मला पटलं की, म्हणलं आईला यांना कसं माहिती म्हणलं आमच्या घरात भांडणं होत्यात हे ते. मग ते म्हणले की तुमच्या घरात सतत भांडणं होत्यात, तुमच्या घरात पैशाची कमी आहे, तुझा नवरा जर असं जास्तच किरकिर करतोय. मला याला सगळं तरी सांगायला की म्हणले तुला तुझ्या नवऱ्याचं पटत नाही, तुझ्या नवऱ्याला तुझं महाराजांना सांगितलं का तू सांगितलंच? ऐका तरी, तिने म्हणले तुला तुझ्या नवऱ्याचं पटत नाही, नवऱ्यालाही तुझं पटत नाही. म्हणलं आईला हे पण बरोबर आहे म्हणलं. मग ते म्हणले की तुमचं एक आहे की तुम्हाला नाही का घरात पूजा घालावी लागली, ती जर पूजा घातली ना तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. आयुष्याचं कल्याण म्हणजे आयुष्यावर पैशाचं कधीच कमी नाही. हा, म्हणजे तेच पैशाचं विचारलंच का? कशाचं? हा बरं, बोल 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 तू बोल. अहो मग तेच सांगायला लागले ना की आयुष्याचं इतकं कल्याण होणार आहे ना. ते म्हणले की तुम्हाला फक्त पूजा घालायची आहे, होम घालायचं आहे, आणि एक त्यांनी 3 तासाची पूजा करणार आहेत बरं का, आणि आपल्या दोघांना त्या पूजेला बसायचंय. बर, हा 3 तासाची पूजा? हा 3 तासाची पूजा आहे, आणि ती बी ती होम घालून करणार आहेत त्यांनी, आणि आपल्या दोघांना 3 तास बसायचं त्याच्यावर. किती त्याला काय लागेल ना, काहीतरी पैसे लागेल ना पूजेसाठी हाय की. मग खरं पैसे दिल्याशिवाय पैसे येणार का आपल्याला? त्याला लय नाही, 50,000 रुपये फक्त खर्च आहे. अहो 50,000 रुपये खर्च आहे फक्त, पण ते म्हणजे वर्षात तुम्हाला 1 कोटी रुपये भेटेल. काय सांगते? अहो खरंच सांगाले, तुम्ही पण अजीब झाले का नाही सांगा, झाले का नाही? असं फक्त 50,000 रुपये खर्च करायचे आणि 1 कोटी भेटणार वर्षाच्यात 1 कोटी. विचार करा तुम्ही, 50,000 कुठं आणि 1 कोटी कुठं? विचार करा जरा असं तुम्ही. एकदाच घालायचे पैसे आयुष्याचं करणं, आणि 1 कोटी म्हणजे आपण बसून काय आपल्या 7 पिढ्या बसून. 50,000 आपल्या गुरुजी घेणार? नाही, गुरुजी नाही घेणार ते तसे नाहीये. ते म्हणतात की मी दक्षिणाच घेत नाही कधीच कोणाकडनं. ते म्हणले की फक्त पूजेला खर्च आहे 50,000 रुपये, होम जे काही सामान लागते त्याच्यामध्ये काहीतरी 8 प्रकारचे काहीतरी टाकणार आहेत म्हणे, तसलं तुपाचं नाही का, ते सगळं सागवाराची लाकडं, ते सगळं खर्च तेच आहे फक्त. बापरे. अहो खरंच. आणि विचार करा तुम्ही, एकदाच फक्त एकदाच घालायचे, आयुष्यभर आपल्याला बसून खायला भेटेल. 1 कोटी म्हणजे काही कमी वाटलं काय तुम्हाला? आयला मग मला वाटायला लागलंय खरंच असं. मला आता स्वप्नासारखं ऐकायला लागलं, स्वप्न बघायल्यासारखं वाटायला लागलंय. मला वाटलं तुम्हाला पटणार, 100% पटणार. मला वाटलं होतं तुम्हाला पटणार. जाऊ दे बाई, नशिबाने. बघा, गुरुजीचं नाव काढलं तुम्ही माझ्या संग भांडले नाही, तुम्ही मला प्रेमाने उत्तर दिलं. अयो, बरोबर आहे का? गुरुजी लयच म्हणजे सॉरी, लयच ह्याचा दिसतोय असं ज्ञानी. मग अहो ते म्हणलं सुद्धा, तुम्ही साधं माझं नाव जरी घरात घेतलं ना तर तुमच्या घरात किरकिर होणार नाही. मला खरं जाऊ, मला विश्वास बसत, तुम्ही इतकं माझ्या संग गोड बोलायला. मला घेऊन चालते का त्याकडे, त्यांच्याकडे? चला ना. ते तर बोला म्हणले होते मला की तुम्ही दोघं आले असते तर मी तुमच्या मिस्टरांना सुद्धा व्यवस्थित सांगितलं असतं, पण त्यांना काय म्हणलं, आधी हे त्यांना पटत नाही, आधी मला सांगा, मग मी त्यांना सांगते, त्यांना जर पटलं तर मग त्यांना घेऊन येते. ते काय चिलीम किंवा असं भांग बिंग पेत होतं काय? असं ते असतं ना महाराजाचं, काय पेत होतं का ते? नाही आपल्यासारखं साधीच आहेत ती, अशी काही त्यांचं काही तसं देखावा करत नाही. तुम्ही दोघी मैत्रिणी भांग पिऊन गेलता तिथं का? नाही. अगं काय तुझ्या डोक्यात काय किळ भुसा भरलाय काय? हा, कुठल्या जगात राहायला लागल्यास? कुठं चाललंय जग? कुठं चाललंय? तू कुठं चाललीस? हा,
काय हा काय असं कुठं पूजा पाठ करून कर्मकांड करून काय पैसे येत असेल का होय ग अहो येते तो काय हरकून सांगा लागले अगं शिकलेच की शाळा जरा शाळा शिकून बी असं तुझी मैत्रीण कोणती होती कोण मैत्रीण म्हणली हो मी ते बी शाळा शिकली की चांगली हुशार आहे पण की तिला फरक पडलाय की काय तिला फरक सांगितलं पडलाय तिचं parlor कोणाच्या आहे ना. घरात भांडणं होत नाही नवरा बायकोची सांगा लागली त्या महाराजाला कळालं आमच्या घरात भांडणं होती ती म्हणून हा नवरा किरकिर करत नाही कोणाच्या घरात होत नाही सगळ्याच सेमच प्रॉब्लेम आहे की त्याने बरोबर आणि पैसे सांगितलं तर- तुमचं की तुमच्या घरात पैशाची कमी आहे नवरा तुमचं भांडण अगं म्हणून. कोणाच्या घरात होत नाही ती भांडणं डोकं बघी बदरी झाले काय आणि पण त्याने अशा अजूनही सांगितलंय तुम्हाला ऐका तुम्हाला हा. जर 50,000 रुपयाची जर पूजा करायची असेल तर 10,000 रुपये घाला पण 10 लाख रुपयेच मिळणार जर 10,000ची पूजा घातली ना आपल्याला तर 10 लाख रुपये मिळतात आणि 50,000ची पूजा घातली ना तर मग 1 करोड रुपये मिळतात मग मी म्हणलं कशाला ते 10 आणि 20 लाखात खेळ बसून म्हणलं 1 करोडच भेटलेलं चांगलं ना नवरा बी खुश होईल म्हणलं माझा अगं बधीर बाई हे बाई जरा डोकं जरा जागेवर ठेव असं काही नसतंय बरं का असं आणि कसं लोक तू- एवढं मानतात करतात कोण किती- मानतंय? आमचा 43वा नंबर होता माहितीये का अगं ही अंधश्रद्धा आहे का बाई हे लुटारू धंदा हे असल्या ह्या बोंदुगिरी महाराजामुळे तर चांगल्या महाराजांचं आपले पंचांग वगैरे ग्रह बघणाऱ्या त्या लोकांचं सुद्धा नाव खराब झाले या असल्या बोंदुगिरी करणाऱ्या महाराजामुळे तुला अकलीचा भाग आहे का तुला असं कुठं अहो, तिने पाहिजे पूजा दक्षिणा पण नाही घेतली माहितीये का अगं मग ती पूजाला 50,000ची पूजाचं सामान आणणार आहे काय तेवढं काय घर काय अख्या घराला तांदळानं आंघोळ घालणार आहे काय हा? असेल ना काहीतरी सागवानाची प्युअर काय? लागलं म्हणल्यावर आई बोलायला लागल्या ते अयो, मला तर नवरच वाटतं तू असं शिकून सवरून लोकांची धंद्याची आईला नको म्हणजे त्या तुम्ही तयार डोक्याला नाही का नाही काय तयार काय होतं का पैसे झाडायला लागले तर काय हाय तेवढं बी द्यायचं का घरातलं मला माहित होतं तुम्ही दोन्ही पण गोष्टी तयार होणार नाही म्हणताना मी त्या महाराजांना का नाही आता? होय मला माहित होतं तुम्ही तयार होणारच नाही म्हणून मी त्या महाराजांना नाही का 5,000 रुपये देऊन का नाही कानमंत्र घेऊन कुठं आले आहे ते 5,000 रुपये दे मला दिलं महाराजांना त्यांनी म्हटले की दोन्ही पूजा होत नसेल ना तर काय डोक्यावर काय बधीर पडलं का तुझं काय डोक्यावर परिणाम झाला तुझ्या हा कुणी ते सांगितलं म्हणले असलं उद्या दोन्ही करायला पण पूजा होत नसेल तर 5,000 रुपये फक्त द्या मी तुम्हाला कानमंत्र देते आणि ते कुणाला काय सांगायचं बाय नाही काय ते 5,000 रुपये घेऊन ये उठ नाही ते मंत्र दिलेलं आहे त्याने त्याचा मला आता मी ते मित्र का तर माहित मंत्र ते मला आता लय घाण तोंडात शब्द यायला लागलाय मला बोलू वाटत नाही का. मला वाटलं तर खरं तयार झाले तुम्ही तू त्या मैत्रिणीला पहिले घेऊन ये तिच्या नादा लागूनच गेलेस ना तू आता नाही भेटत कानमंत्र भेटलाय आता त्यांनी सांगितले की 21 दिवस करा. मनात थोबडच फोडतात तुझ्या दलिद्री तुझ्या ते सांगायचं पण नाही मंत्र कोणाला, म्हणाने हे आपला पण म्हण ते म्हणायचंय. म्हण आपला पण म्हणायचं अगं गप सांगायचं. आपल्या देवाचं नाव घे की महादेव शंकरांचं नाव घे की कशाला भोंदुगिरी महाराजांच्या मागे लागलेच अहो तिला फरक हा? पडला हो काय फरक पडले तिचा नवरा भांडत नाही आता काय नवरा भांडत नाही आणि काही नाही यायचं येड भदीर उठ जा ते 5,000 रुपये घेऊन ये मग उद्या अहो, नाही देत तसे त्यांनी म्हणले की तुम्हाला दोन्ही पण पूजा होत नसेल ना तर 5,000 रुपये द्या आणि कानमंत्र देतो पाय 21 दिवस तोडतो करा. तुझं तर पूजा बिजा घरात बसले घातलेच की दलिंदर नको ते हे माणूस कधीच आहे ऐकणार नाही नाही. नाही उठ काम करता घरातली महाराज म्हणला नको ते. उठ जा काम म्हणलं करता होतं महाराज नवरा लय कडू आहे म्हणून लय नारायचा नवरा लय कडू आहे म्हणला होता ते महाराज म्हणून बस म्हणला झालं तिकडे घरातलं काम करता नवरा लय दलिद्र आहे म्हणला होता तुझा असू लय दे. दलिद्र आहे तुझं कधीच ऐकलं नाही त्याचं- असं तुझं त्याचं कधीच कल्याण होणार नाही त्याला म्हणलं येऊ होतं दे ते. त्याचा पाय तोडतो ते घरामध्ये म्हणला पण होतं तुझं कल्याण हा, कधीच होणार नाही असला कल्याण माणूस कधीच नशिबाला होणार भेटला आणि माझं खरंच कल्याणच नाही होत आई की लय तिला दलिद्र आहे. सगळं चांगलं भेटलंय वय. नको त्याच्या राज लागून भोंदगिरी वय. महाराज द्यायचे दलिद्री 5,000 रुपये ते पैसे घेऊन ये पहिले 5,000 देत नसेल पैसे देत नसेल बरं का ते त्याने कानमंत्र दिलाय आणि तुम्हाला सुद्धा म्हणावं लागेल ते दोघांसाठी 5,000 रुपये खातील माझे 2,500 रुपये तुमचे 2,500 रुपये द्यायच्या गाडवाची गाडी घालती मंत्र दलिंदर हल तिकडे नको ते नशिबाला